आपल्या या आनंदाच्या पॉडकास्टचे आनंदाचे सहकारी आहेत अमित लघाटे यांचे लघाटे रिअल्टर्स. कोकणामध्ये जर तुम्हाला घर घ्यायचं असेल किंवा गुंतवणूक करायची असेल तर त्यासाठी अमित लघाटेंच्या लघाटे रिअल्टर्सला जरूर भेट द्या. सर्व डिटेल्स आपल्याला डिस्क्रिप्शनमध्ये आहे. नमस्कार मित्रांनो, स्वागत करतो मी तुमचं आनंदाचा पॉडकास्ट संवाद वेळामध्ये. माणसाची खूप मोठी गंमत असते. खरं तर संघर्षातच जन्म झालेल्या माणसाला पुढे संघर्षच नको असतो. सरळसोट वाट आहे ना, ती खूप कंटाळवाणी असते. पण नागमोडी वाट, वळणावळणाची वाट ही तर खरं इतकी आनंददायी असते. जिथे आपण पोहोचणार असतो तिथपर्यंतचा प्रवास अत्यंत आनंददायी होतो. काही लोकांना अडचणी, संघर्ष किंवा संकट ही आव्हानं वाटतात, मजा वाटते. त्यांच्याशिवायचं जीवन सपक वाटतं. ह्या संकटांशी, आव्हानांशी सामना करत धैर्यानं पुढं जाणारी काही माणसं असतात की जी परमेश्वराला सुद्धा अभिमान वाटावा अशी जन्माला असतात. आज अशाच एका जीवाला आपण भेटणार आहोत की ज्या जीवामुळे अनेकांच्या दुःखांना पूर्णविराम मिळाला आहे, तो अनेकांचा आधार झाला आहे. असा जीव, परमेश्वराला प्रिय असणारा जीव, त्यांना आपण भेटणार आहोत, किंबहुना त्यांना आपण अनुभवणार आहोत. मनापासून स्वागत करूयात विजय फळणीकर सरांचं. नमस्ते सर. नमस्कार सर. दादा, खरं तर लोकांना सुखाची खूप सवय लागलेली असते आणि अडचणी, त्रास, संकट आली की देवाचा धावा सुरू होतो किंवा तक्रारी सुरू होतात. आज मला इथे आल्यापासून, म्हणजे मी आता तास 2 तास आपण फिरतो तिकडे तिकडे, मला असं वाटलं की ह्या गोष्टी खरं तर वेगळ्या दिशेने जाणारे आहेत. संकटांना वेगळ्या पद्धतीने बघणारे लोक मी बघितले. आणि हे सगळं ज्यांनी केलंय, आत्ताचा काळ असा आहे की माझं 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 करण्यातच लोकांना आनंद आहे. आणि अशा वातावरणामध्ये तुम्ही आपलं घर, माझं न म्हणता आपलं घर आणलं. काय होता विचार त्याच्या मागचा? खरी गंमत अशी आहे, तुम्ही सांगितल्याप्रमाणे उपेक्षितांच्या आयुष्यात डोकावण्याचा प्रयत्न जर केला तर माणसाला एका प्रश्नाचं उत्तर मिळतं की हे जे आयुष्य आज उपेक्षित मंडळी आपल्या समाजामध्ये जगत आहेत, त्याचा काहीतरी आणि कधीतरी फटका माझ्याही आयुष्यात बसलेला आहे. आणि त्यातून, त्या वेदनेतून मग मनुष्य असं काहीतरी करायला लागतो की जेणेकरून जे माझ्या आयुष्यात घडलंय ते इतरांच्या आयुष्यात घडू नये. ही सरळ साधी सोपी संकल्पना आहे. माझ्या आयुष्यात जे प्रसंग घडले, भयंकर प्रसंग की जे मी सांगू शकत नाही, आणि परमेश्वराला प्रार्थना करतो की इतके वाईट दिवस अजून कुणावर येऊ देऊ नको. मग त्या ज्या भयंकर आठवणी, त्या वेदना, ह्या माझ्यावर जेव्हा चांगले दिवस आले आणि सुस्थितीत असताना एक कारण झालं असं की ज्या दुःखातून आणि त्या प्रेरणेतून मला आपलं घर उभं करावं लागलं. पण मग आपलं घरमध्ये ही जी उपेक्षित मंडळी येतात, आजी आजोबा असतील, अनाथ मुलं असतील, किंवा आमच्या ग्रामीण रुग्णालयामध्ये येणारे अत्यंत गरीब, ज्यांच्या खिशात पैसे पण नाही किंवा थोडेफार पैसे, असे आदिवासी, कातकरी, शेतमजूर ही बांधव जेव्हा उपचारासाठी येतात, हा सगळा उपेक्षित वर्ग बघितल्यानंतर माणसाला याची जाणीव होते की ज्या वेळेस आपल्यावर वेळ होती आणि समाजानेच आपल्याला साथ देऊन
इथपर्यंत मोठं केलं, वाढवलं, आपल्याला स्फूर्ती दिली जगायला, आनंद दिला, तर ती परत करण्याची वेळ आता संधी आली या रूपातून, तर ती परत आनंदाने करायला पाहिजे ना आपण. म्हणजे कसं प्रत्येक माणसावर समाजाचं ऋण असतं, पण ते मानलं तर. नाहीतर मग माझी त्यावेळेस परिस्थिती होती, आता मी छान झालो आहे, माझ्याकडे पैसा आला आहे, सगळं काही व्यवस्थित आहे माझ्याकडे, मला काय घेणं त्या समाजाचं. ही जाणीव जर निर्माण झाली आपल्या याच्यात, तर आपण, मला वाटते, आपण स्वतः आनंदात आयुष्य घालवू शकत नाही. प्रत्येक माणसावर समाजाचं ऋण असतं आणि समाज ऋण फेडण्याची जर संधी परमेश्वरानं आपल्याला दिली, ते नक्की फेडायला पाहिजे. त्यात जो आनंद आहे ना, तो देव पूजेत पण नाही, हे मी तुम्हाला सांगतो. बघा, आता तुमच्या आयुष्यात एक अत्यंत मोठं संकट आलं, आयुष्य उद्ध्वस्त करून टाकणारं संकट आलं, पण ह्या संकटावर मात करण्याची प्रेरणा सुद्धा त्या विधात्याने दिली, असं तुम्ही तुमच्या एक पुस्तकात लिहिलंय. बरोबर आहे की ही उमेद, जगण्याची उमेद घालवून बसतो माणूस ज्या वेळेला तो कुठल्या तरी मोठ्या संकटाला सामोरं जातो. मी त्या संकटाची आठवण करून देण्याच्या दृष्टीने नाही विचारत, पण तो प्रसंग ही आपलं घरची प्रेरणा ठरलाय. बरोबर आहे. सर्व श्रोत्यांना मला हे सांगायचंय की एखादं दुःख, अतीव दुःख, डोंगरा एवढं दुःख पचवून माणूस पुन्हा उमेदीने दुसऱ्यांचे डोळे पुसण्यासाठी तयार होतो. हे आपण सिनेमामध्ये सुद्धा पाहिलेलं नसतं, पण प्रत्यक्षात बघायला मिळते. तो प्रसंग काय होता सर? एकतर माझा एकुलता एक मुलगा, याचं ऐन दिवाळीच्या दिवशी कॅन्सरनं दुःखद निधन होणं, आणि ज्या विचित्र पद्धत, अकस्मात म्हणजे आजारी पडला आणि त्याच्या रक्ताच्या चाचण्या झाल्या, आणि डॉक्टरांनी तिसऱ्या दिवशी चाचण्या झाल्यानंतर निदान सांगितलं की 15 दिवस खूप झाले. मुलगा 13व्या दिवशी गेला. शरीराचा एक एक अवयव निकामी होत गेला. काय वय होतं त्याचं? 16 वर्षाचा होता त्यावेळेस. 16 वर्ष. वैभव त्याचं नाव, आणि एकुलता एक, दुसरा पत्त्याचं नाही. बापरे. पण ज्यावेळेस आई वडिलांना डॉक्टर सांगतात बोलावून बाजूला घेऊन, मन घट्ट करा, 15 दिवसात मुलगा जाणार आहे. बापरे. आणि समोर हाल होत 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 त्याने शेवटचा श्वास घेणं. पण तुम्हाला गंमत सांगू का, आई वडील नवस करतात मुलगा जन्माला यावा म्हणून, हो, देवाला साकडं घालतात सुदृढ आयुष्य द्यावं म्हणून. डॉक्टरांनी निदान केल्यानंतर जो त्रास सुरू झाला होता, म्हणजे त्याचं हे सगळं बघत होतो हाल त्याचे, त्यावेळेस परमेश्वराला आणि डॉक्टरांना आम्ही प्रार्थना करत होतो की असं एखादं इंजेक्शन नाही का, की त्याला संपवा, आता आमच्याच्यानं पाहणं होत नाही. बापरे. कारण किती वेदना त्याला पण, आणि वेदना मायबापाला पण. शेवटी कुठेतरी वेदनेचं थांबलं पाहिजे, इतकी ती अशी अवस्था त्यावेळेस होती. आणि मी असं म्हणणार नाही, तो कदाचित याचसाठी आला असेल की मी जातो, पण तुम्हाला तुमचे जुने दिवस आठवून मी त्याबद्दलही सांगणार तुम्हाला की 2च गोष्टीच्या प्रेरणेमुळे मला ते आपलं घरची निर्मिती करावी लागली. पुढचंही असं कनेक्टेड आहे की तो गेल्यानंतर त्याची बॉडी जेव्हा घरी आणली ना, तर तेव्हा रक्ताचं जे शरीरात पाणी झालं होतं, नाकातून तोंडातून ते जे पाणी झालेलं स्त्राव चालू होते, ते 3 तास पुसणं चालू होतं. ॲम्ब्युलन्ससुद्धा 3 तास उशिरा आली डेड बॉडी न्यायला वैकुंठामध्ये. आमच्या एरियामध्ये त्यावेळेस ॲम्ब्युलन्स पण नव्हती, वारजेमाळवाडी एरियामध्ये. तर तो गेल्यानंतर त्याचे विम्याचे पैसे आले, तर त्या विम्याच्या पैशातून ही जी पहिली रुग्णवाहिका घेतली, की अशी वेळ परत त्या वस्तीतल्या कुठल्या लोकांवर येऊ नये म्हणून. म्हटलं सोन्यासारखा पोरगा गेला आहे, आणि ते पैसे काय त्याचे विम्याचे आलेले घरात खायचे. तर ते एक झालं. आणि त्यानिमित्तानेच स्वर्गीय वैभव फळणीकर मेमोरियल फाउंडेशन याची सुरुवात झाली, रुग्णवाहिकेच्या निमित्ताने. आणि हे का करावं असं वाटलं, याचं कारण
माझं पूर्वायुष्य तुम्हाला कदाचित माहीत असेल फुटपाथवरचं. नाही, मी पुस्तकात वाचले, पण मला मी पण अनाथाश्रमातच लहानाचा मोठा झालो आहे. बर. मुंबईच्या 2 ठिकाणी मी, एकतर मुंबादेवीच्या मंदिरासमोर मी जी भिक्षकऱ्यांची रांग असायची तिथे मी भिक्षा मागायचो. मग कुणी हातावर वडापाव, लाडू, पेढ्याचा तुकडा, खोबऱ्याचा तुकडा, चाराणे, त्यावेळेस चाराणे 5 पैसे 10 पैसे असे होते त्यावेळेस. ते भिक्षकऱ्यांच्या रांगेत बसायचो आम्ही आणि ते मिळायचं, त्याच्यावर गुजराण चालायची. तर आणि तिथं कंटाळा आला की चर्नी रोड चौपाटीला पळून जायचं आणि तिथं मग भेळपुरीच्या ज्या गाड्या होत्या तर तिथं लोकांनी खाऊन झाल्यानंतर ज्या पेपर डिश डस्टबिनमध्ये टाकायचे, आम्ही भिकारी पोरं ते घेऊन पळायचो ते सगळ्या पेपर डिश आणि त्याच्यावरचं सगळं पोरबाडून काढून मग त्याला एखादी अर्धवट पुरी चिकटलेली असेल त्या प्लेटला, शेव, थोडीशी भेळ चिकटलेली असेल, ते अशी छान एकत्र करायचं आणि ते खाऊन जगायचं. आणि सरकारी नळावर पाणी प्यायचं आणि रात्री जे दुकान एखादं शटर बंद झालं त्या दुकानाच्या भोवताल पायरीवर झोपायचं. काय वय होतं तेव्हा? 9 वर्षाचं वय होतं माझं त्यावेळेस. मग त्या काळात एक गृहस्थ त्या मुंबादेवीच्या दर्शनाला आले. हे परमेश्वरी अवतारच म्हणूया, लोकांमध्ये काही अशी असतात माणसं, देवदूत म्हणून, देवदूत किंवा देवमाणसं म्हणूया आपण. त्यांना म्हटलं हा रांगेत बसलेला जो पोरगा आहे भिकारी, हात पुढे एवढ्या ताकदीनं करतोय, हा काही ओरिजिनल भिकारी नाही, हा कुठल्यातरी कुटुंबातून पळून आलेला मुलगा असावा. बर. तर तो जो भिक्षेला जो हात पुढे गेला होता तो त्यांनी असा घट्ट धरला आणि बाहेर ओढलं आणि हिंदीत विचारणा केली, नाम क्या है, कहाँ से आहे, गाव कोणचा आहे तेरा. आणि हे सगळं दरडावून विचारत असताना मला लक्षात आलं की बहुतेक पोलीसचे अधिकारी वगैरे असावेत. साध्या वेशात होते, सहकुटुंब दर्शनाला आले होते. बर. यशवंत रामकृष्ण काळे असं त्यांचं नाव. ज्यांना मी आज गुरु म्हणतो, त्यांनी तो हात धरला नसता तर आजही मी मुंबईतला भिक्षेकरी राहिलो असतो. त्यांनी तिथून बाहेर ओढलं, माटुंगा पोलीस चौकीमध्ये नेलं. काय बोलले माहीत नाही त्या पोलिसांशी हे, आणि ते गेले निघून. माझं मात्र रडणं इतकं प्रचंड प्रमाणात सुरू झालं की अरे आपण पोलिसांच्या ताब्यात या माणसं. त्यावेळेस मला राग आला उलट त्या माणसाचा, पण पुढचं भवितव्य त्या माणसांनी, त्या देवतुल्य माणसांनी माझं पुढचं भवितव्य घडवलं. आणि तिथून मग माझी डोंगरीच्या चिल्ड्रन्स एड सोसायटीमध्ये माझी रवानगी झाली. आणि तिथं जो त्या संस्थेमध्ये हा विजय पळणीकर घडला, रिमांड होम म्हणजे बालसुधारगृह. बरोबर आहे. आणि तिथे ते अधीक्षक होते. माझी दुसऱ्या दिवशी त्यांची भेट झाली. त्यांनी तेच सांगितलं असेल की याला या संस्थेत पाठवा, माझ्या संस्थेमध्ये. आणि त्यांनी जे काही संस्कार केले माझ्यावर, अनेक पोरांवर संस्कार केले असते, माझ्यावर विशेष संस्कार झाले असं म्हटलं तरी चालेल. म्हणजे अभिनयाच्या बाबतीत म्हणा, हार्मोनियम वाजवण्याच्या बाबतीत म्हणा, त्यांचा एक हे सगळं तिथे तुम्हाला. हो, पण हे कसं की बाकी सगळ्या पोरांना सगळ्याच गोष्टी, पण मला माहीत नाही विशेष त्यांनी काय हेरलं होतं माझ्यामध्ये, काय असं त्यांना वाटत होतं की ह्या सगळ्या गोष्टी हा मनुष्य करू शकतो. मग एखादं बालनाट्य जरी बसवायचं असेल, हा पोरगा त्यात पाहिजे मेन रोलमध्ये. अरे बापरे. किंवा हार्मोनियम जेव्हा वाजवायला पाहिजे, ते आर डी बर्मन यांच्याकडे ऑर्गन वादक म्हणून होते, जे नोकरी करून तिकडे वाजवायला जायचे, रेकॉर्डिंगला वाजवायला जायचे. अच्छा, पंचमदानकडे होते ते? पंचमदानकडे होते. अरे अत्यंत, म्हणजे मला जे गुरु लाभले त्यांचं व्यक्तिमत्व हे असं होतं, हे सांगताना मला अभिमान वाटतो. आता नाहीये, वयाच्या 84व्या वर्षी त्यांचं दुःखद निधन झालं. ते मुंबईचे. तर ह्या 2 गोष्टी, कारण एक मुलाचं जाणं आणि आपण फुटपाथवर ज्यांनी माझ्या हातावर काही ठेवलं असेल त्या सगळ्या अज्ञात लोकांची आठवण ज्यांनी जगवलं, आपल्याला भिक्षा दिली आपल्यात. माझ्या पुस्तकातही पहिलं पान मी त्यांनाच अर्पण केलं आहे की भिक्षकऱ्यांच्या रांगेत मुंबादेवीच्या मंदिरापुढे ज्यांनी माझ्या हातावर काही ठेवलं असेल त्यांना हे पुस्तक समर्पित, ज्यांनी मला जगवलं. बापरे, खूप विदारक अनुभव आहेत. एवढे आपण याच्यात सांगू शकत नाही, तर मला वाटतं ही प्रदीर्घ मुलाखत होईल. खूप भिक्षकऱ्यांच्या जगतामधले जरी अनुभव सांगतो म्हटलं तरी त्यांच्यातही स्पर्धा असते भिक्षकऱ्यांमध्ये वगैरे. आणि हे सगळं वैभवला तुम्ही सांगितलं होतं, माहिती होतं? हो, वैभवला माझी पूर्ण स्टोरी माहीत होती. हे त्याला प्राऊड फील करत होता माझा मुलगा
की माझे वडील इतक्या कठीण परिस्थितीत येऊन आज दूरचित्रवाणीसारख्या मीडियामध्ये इतक्या मोठ्या पदावर आहेत. तुम्ही दूरचित्रवाणीला हो. नंतर बालचित्रवाणी तुम्ही नाव ऐकलं असेल. बालचित्रवाणी, हो. तर असं त्याला प्राऊड फील करायचा तो. मग तिथे तुम्ही काय म्हणून होतात? मी प्रोडक्शनमध्ये होतो आणि फ्लोअर मॅनेजर म्हणून पण होतो तिथे. बरं. आणि माझं स्वतःचं प्रायव्हेट प्रोडक्शन हाऊस पण होतं मिसेसच्या नावावर. म्हणजे रेडिओ जिंगल्स, जाहिराती, दूरदर्शनच्या, आकाशवाणीच्या, टी व्ही सिरियल्स, आकाशवाणीवरचे प्रायोजित कार्यक्रम, 23 वर्ष सगळे प्रोडक्शनमध्येच होते. 23 वर्ष. अनेक चित्रपटांचे सेट्स, सिरियलचे सेट्स हे हातून घडले. मोठी कंपनी होती माझी. आणि ह्याला बॅकबोन म्हणजे ते काळे सर, तिथल्या वास्तव्यापुरतं. तिथल्या वास्तव्यात. पण आदर्श तोच मानला मी शेवटी. आदर्श तोच. म्हणजे आयुष्यात जगायचं कसं आता पुढे, हा. आणि दुःखाला कसं घाबरायचं नाही. आलेली दुःख येऊ देत. मी आता गमतीनं कधी कधी असं म्हणतो ना, एक सिरियल होती बघा, मालिका, दूरचित्रवाणी मालिका होती, या सुखांनो या. हो. आता मी म्हणतो या दुःखांनो या, बघूया तर अजून किती दुःख. आता मुलगा गेला, हां, आई याच्यापेक्षा मोठं दुःख असू शकत नाही. भिक्षा मागितली, उपाशी राहिलो. पुस्तकात अजून काही गोष्टी आहेत ज्या मी आता तुम्हाला उघडपणे ते सांगू शकत, पण पुस्तकात मी मांडले. तुम्ही नक्की वाचा पुस्तक, की ज्या मी बोलू शकत नाही असं. हो. मग इतके प्रसंग जर माझ्यावर आलेत त्यावेळेस, तर मग अजून आता दुःख नावाचा प्रकार राहिला काय. हो. तर त्यामुळे असं वाटतं की अरे एखाद्या महिन्यात, या महिन्यात काहीच दुःख आलं नाही आपल्याला. आता दुःखांची सवय झाली आहे, लक्षात घ्या. तुम्ही जितकं सहजतेने सांगताय ना सर, तितकं सहजतेने घडलेलं नाही आहे. कारण लोकांचा म्हणजे प्रत्येक जीव हा सुखाला आसुसलेला असतो. खरं. प्रत्येक वेळी माणसाला सुख हवं असतं. सुख आनंदाचं कसं होईल, छान कसं होईल. आता बाहेर एवढं छान निसर्गरम्य वातावरण होतं, पाऊस पडायला लागला, मग तो कॅमेराला काहीतरी अडथळा द्यायला लागला, म्हणून मग आपण हे केलंय. तर तुम्हाला लक्षात येईल की हा बदल केलाय. पुन्हा तेच सुख, आनंद, सवय आहे. आपण काय कुंती नाही, बरोबर. पण कुंतीचे दूत इथे असल्यामुळे मग त्यांच्याकडनं थोडं ऐकायला पाहिजे, समजून घ्यायला पाहिजे, म्हणून आलो एवढं. हे त्यांचंच सगळं, हा जो आत्ता सेटअप आहे हा त्यांच्या आपल्या घरातच आहे. त्यांच्या म्हणणं पण चुकीचं आहे, ते मला यावर रागवतील. आपल्या घरचाच सेटअप आहे हा. सेटअपच आपलं घर आहे. सर, तुम्ही आता सहजतेने सांगितलं की तुम्ही दुःख पचवून दुःखालाच आमंत्रण देताय. हो. नाही होतो तसं, माणसांचं होत नाही. मग अशा संकटाच्या काळात माणूस खचून जातो, डिप्रेस होतो, आणि त्याला असं वाटतं की माझ्या जीवनाचा एकमेव आधार असलेला हा जीव जर नाही आहे तर मग मी जगायचं कशाला. इतक्या टोकाच्या निर्णयापर्यंत सुद्धा आपला विचार जाऊ शकतो. त्या क्षणी, त्यावेळेला तुम्हाला ह्या गोष्टीचा विचार आला होता का? मुलगा गेल्यानंतर आम्ही दोघांनी आत्महत्येचा प्रयत्न केला होता. दोर बांधले होते. बायकोनं साधनं, तिचं नाव, तिच्या आवडीचं, तिला म्हटलं तुझ्या आवडीचं कर, मी माझ्या आवडीचे पदार्थ करायला सांगितले. आम्हाला 12 वाजता रात्री जीवन संपवायचं दोघांचं. अच्छा, हे सगळं ठरवलं होतं. हो. आणि जेवण करत बसलो होतो. 10:30 वेळ असेल. त्या गप्पांमध्ये असे वैभवच्याही आठवणी काढत होतो आम्ही. असतं तर बरं झालं असतं, आता किती छान झालं असतं, काय आत्महत्या करावी लागते आपल्याला, उद्या सकाळी सगळ्यात पहिले कोण आपल्या डेड बॉडीज पाहतील. असं सगळं. आमच्या घरचीच कामवाली जी मावशी होती, म्हटलं तीच येते ना सकाळी. बायकोला असंही म्हटलं मी की दाराला कडी नको लावू आतून, तो दगडी पाटा वरवंटा असतो ना, म्हटलं तो लावू, म्हणजे काय सहज दार ढकलता येईल तिला. बापरे. एवढं सगळं झालं. आणि एक 11:45च्या सुमारास एक फोन आला की तो तिच्या मामे भावाचा होता. मी पत्रिका द्यायला आलो आहे, पुण्याच्या जवळच आहे मी, तुमच्याकडे आलो की पत्रिका देईल, जेवण करील, रात्री मुक्काम करील, आणि उद्या सकाळी मुंबईच्या पत्रिका वाटायला जाईल मी. आणि त्याने फोन ठेवला. मी साधनाला विचार, आता कसं काय.
पुढचं काय? ते म्हणजे सोडा पटापट दोरं वगैरे. दोरं सोडले म्हणजे ठीक आहे, उद्या करू आपण, काय हरकत नाही, मारायचं तर आहेच आपल्याला. आणि स्वयंपाकही संपला होता. त्याच्यासाठी थोडा स्वयंपाक केला. तो आला, जेवणं झाली, गप्पा झाल्या, वैभवच्या आठवणी तोही काढत होता. त्यांनी वचन घेतलं आमच्याकडून, कारण मी जावई लोकांमध्ये थोडासा सगळ्यांचा लाडका जावई असल्या कारण लग्नाला नक्की या तुम्ही बरं का प्लीज. ही जरी घटना घडली असेल तर लग्नाला नक्की या. मी त्यांना खरंच वचन घेतलं माझ्या की तुम्ही आले पाहिजे. मी शब्द दिला येईल म्हणून. तुम्ही शब्द दिला येईल म्हणून. आणि तो निघून गेला. मी म्हटलं लग्न आल्यानंतर बघू आपण. ते त्या क्षणी जर तो नसता आला ना तर त्या रात्री 12 वाजता सगळं संपलेलं असतं. ही देवाची योजना आहे खरंच की तुम्हाला थांबवलं. कारण हे एवढं मला वाटतं माझ्या हातून आणि समाजाच्या मदतीने हे सगळं करून घ्यायचं असेल परमेश्वराला. कारण वैभवची वेळ आली होती, त्यामुळे वैभवला नेलं, पण तुमची वेळ नाही, म्हणून देवाने केलेली ही योजना आहे. अगदी खरं आहे. तो प्रसंग आजही आठवता अंगावर माझ्या काटे येतात. आणि समजा नसताच आला तर ते माझ्यातून एक पाप घडलं असतं की पहिला फास तिला दिला असता आणि दुसरा मी घेतला असता, स्वतःचा ओढला असता. आणि आपल्या धर्मामध्ये, आपल्या वेदा उपनिषदांमध्ये लिहिलेलं आहे की आत्महत्या हे खूप मोठं पाप आहे. खरं. कारण निर्माण जर त्यांनी केलंय तर ते संपवण्याचा अधिकार आपल्याला आपला नाही. आणि सर अजून एक गंमत सांगू का, की त्यावेळेस असं वाटत होतं तीव्र वेदनेमुळे म्हणा की त्या दुःखामुळे म्हणा वैभवच्या, की काय रस नाही आता जगण्यात. आता उलटा आहे बरं का. आता परमेश्वराला मागणं आहे मला भरपूर आयुष्य दे, जेवढं जमेल ना तेवढं छान काम गरिबांसाठी, गरजवंतांसाठी, उपेक्षितांसाठी तेवढं हातातून काम छान घडू दे. आता एवढा पसारा वाढला आहे समाजासाठीच्या कामांचा, थोडंसं अजून चांगली काम. आणि खूप प्रकल्प आहेत अजून, मी आत्ता सुरू आहेत ते पण आहेत. आता आपलं घरमध्ये काय काय आहे? हो, एकतर आईवडील नसलेल्या मुलांसाठीचं आपलं घर आहे, ज्याच्यामुळे नाव रूपाला आलं. तर त्याला 25 वर्ष आज पूर्ण होत आहेत. म्हणजे या वर्षात 25 वर्ष. 2001 साली सुरू झालं. वैभव कधी गेला? 2001लाच गेला. 2001ला गेला. आणि 2001 मध्येच कामाची सुरुवात झाली, लक्षात घ्या. त्याच वर्षी. किती ड्रॅमॅटिक चेंज आहे हा आयुष्यात. ते विम्याचे पैसे येणं, हां, आणि ते पैसे घरात काय खायचे म्हणून ते मग ॲम्ब्युलन्स घेणं, तिथून कामाला सुरुवात झाली. बघा, म्हणजे विम्याच्या पैशाचा विनियोग हा समाजाच्या कामाचा या कारणासाठी करावा, ही सुद्धा देवाने दिलेली प्रेरणा आहे. बापरे. आणि आज बघायला गेलं तर प्रत्येक घटनेतून एक एक आमचा विभाग जन्माला आला. मी सांगतो तर विभाग काय काय आहेत आमच्याकडे. सुरुवात तुम्ही रुग्णवाहिकेपासून केली. पहिला प्रकल्प आमचा तो रुग्णवाहिकेचा, कारण त्या एरियामध्ये रुग्णवाहिका नव्हती म्हणून. आणि त्याच वेळेस आमच्या स्वर्गीय वैभव फळणीकर मेमोरियल फाउंडेशन या मुख्य ट्रस्टची स्थापना झाली. आणि नंतर मग आपलं घर मुलांसाठीचं. हे नाव कसं सुचलं आपलं घर? कुणी असं ह्या मुलांना, आईवडील नसलेल्या मुलांना समजा असं विचारलं का रे कुठे राहतो, तर त्यांनी म्हटलं पाहिजे आपलं घर. कुठलं वैभव निकेतन, फळणीकरची संस्था आहे असलं कुठेही काही त्या नावाचं ते तिथे येता कामा नये. हा अट्टहास माझा. आपलेपणात दिसावा की माझं घर या पोरांना. किंवा आता आजी आजोबा आमच्याकडे राहतात वृद्ध निवासामध्ये, त्यांना विचारलं कुठे राहतात, आपलं घर. आम्ही आमच्या घरी राहतो म्हणून आपलं घर. मला वाटतं का खूप युनिक नाव असेल कदाचित. खूप खूप वेगळं नाव आहे. मोठे झाल्यानंतर सुद्धा यांनी कोणी विचारलं ना तर आमचा त्यात स्वार्थ नाहीये की फळणीकर निकेतन, वैभव निकेतन किंवा असलं काही त्यात स्वतःचं नाव वगैरे लावू नये की असलं, याच्यात इंटरेस्ट पण नाही म्हणून. हे प्रत्येकानं, आलेल्या पाहुण्यांना, देणगीदात्यांना, इथे राहणाऱ्यांना, संस्था पाहायला येणाऱ्यांना, सगळ्यांनी ते कुठे चाललात, आपलं घर. आज आपल्या घराला चाललोय. म्हणजे इतकं म्हणजे जवळीक वाटतं त्या नावाचं. अनाथालय आहे, वृद्ध निवास आहे. हे दोन्ही शब्द वेगळे आहेत. हो.
अनाथाश्रम असं म्हणलं जातं, वृद्धाश्रम असं म्हणलं जातं. ही पारंपरिक माहिती असलेली नाव आहेत, हो. पण तुम्ही त्याला आलय असा शब्द लावलाय. आलय म्हणजे देवाचं स्थान. बरोबर आहे. त्यामुळे ह्याचं हेतूच त्यातनं स्पष्ट होतो. हे झाले 2 प्रकल्प. तिसरा आमचा आरोग्यविषयक जो मोठा प्रकल्प आहे तो श्रीमती कौसल्या कराड ग्रामीण रुग्णालय, जे धर्मार्थ आहे, चॅरिटेबल आहे. चॅरिटेबल हॉस्पिटल आमचं. म्हणजे असेल पैसे ठीक, नसेल तरी आमच्याकडे सर्जरी होणार, उपचार होणार, त्याच्यावर रुग्ण परत नाही जाणार हॉस्पिटलमधून. आणि ते मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल आहे. त्याच्याही पुढे गेला. आता आम्ही सुपर स्पेशालिटीकडे चाललोय. काय काय होतं त्याच्यात सगळं? एक ब्रेन आणि हार्ट सर्जरी सोडली तर सगळ्या सर्जरीज माझ्या हॉस्पिटलला होतात. हो. आणि पुण्यातले नामवंत 22 सर्जन मंडळी या हॉस्पिटलला सेवा द्यायला येतात. सेवा द्यायला येतात. हे महत्त्वाचं आहे. नामवंत मंडळी, सर्जन मंडळी, की मलाही आश्चर्य वाटतं की ही मंडळी कशी काय जोडले गेली असेल आपल्या हॉस्पिटलशी. कारण हेतू शुद्ध आहे. बरोबर, हेतू शुद्ध आहे. इथे कुठेही पैसे कमावणे हा हेतूच नाही सर. आज हॉस्पिटल सुरू करून 15 वर्ष झाली. 15 वर्ष झाली. आपल्या घराला 25 वर्ष झाली, हॉस्पिटलला 15 वर्ष झाली. पण आजपर्यंत दर महिन्याची जी आमची इन्कम एक्सपेंडिचर शीट निघते ना, ह्या 15 वर्षात कुठल्याही एक्सपेंडिचर शीटमध्ये किंवा बॅलन्स शीट म्हणून त्याला पण हॉस्पिटल प्रॉफिटमध्ये नाही आहे. हे लक्षात घ्या. या वर्षीचा लॉस, वर्षातला सांगतो, या वर्षातला महिन्याची शीट तर निघतेच. या वर्षीचा म्हणजे मागच्या वर्षीची बॅलन्स शीट जर सांगितलं तर 38,72,000 रुपयांनी हॉस्पिटल लॉसमध्ये आहे. बापरे. पण आमचं विश्वस्त मंडळ किंवा आमचे इथले सहकारी डॉक्टर, सिस्टर्स, ॲडमिनिस्ट्रेटर, कुणाच्याही डोक्यात असं येत नाही की या सर्जरीचे रेट वाढवले पाहिजे, किंवा ज्या सोनोग्राफी आहे, कलर डॉपलर, 2D इको, पॅथॉलॉजी लॅब, किंवा डेंटिस्ट्री किंवा डोळ्यांचे ऑपरेशन, कुठंही चार्जेस वाढवलेले नाही. आणि दुसरी गोष्ट असं की हे करत असताना पेशंट, जे रुग्णांच्या नातेवाईकांसाठी श्री स्वामी प्रसादालय म्हणून आहे, तिथं 10 रुपयात जेवण मिळतं. हे सुद्धा वर्षानुवर्ष चालू आहे. आज बाहेर 10 रुपयात वडापाव पण मिळत नाही. ते 15 ते 20 रुपये त्याची किंमत आहे. पण इथं उत्कृष्ट जेवण मिळतं. आणि जे जेवण पेशंट जेवतात ना, तेच जेवण आमचे हे सर्जरीला येणारे सर्जन पण जेवतात. वा वा. त्याची क्वालिटी काय असेल तुम्ही विचार करा. अशा प्रकारे हे सगळे. आणि अजून 2 प्रकल्प तेही सांगतो तुम्हाला. 14 वर्षापासून आसपासची जी दुर्गम गाव आहेत, ज्या गावांमध्ये आदिवासी, कातकरी, शेतमजूर ही लोक राहतात, ज्यांना दिवसभर कुठेतरी काबड कष्ट करून किंवा मजुरी करून घरी जाताना ज्यांना 150-200 रुपये मजुरी मिळते, आणि मग घरी जाताना पीठ भाजी असं काही नेणार, आणि मग त्यांच्या खोपट्यांमध्ये झोपड्यांमध्ये चूल पेटते त्यांची. तर हा सगळा असा क्लास आमच्याकडे. तर बरेचदा असं होतं की ही मंडळी आमच्या हॉस्पिटलपर्यंत कामाच्या व्यापामुळे म्हणा किंवा रोजगार बुडेल म्हणून आजारी असूनसुद्धा आजार अंगावर काढून, ताप अंगावर काढून त्यांच्या बायका म्हणा, मुलं म्हणा, तर ही यायला तयार होत नाही. मग त्यासाठी आम्ही 14 वर्षापूर्वी योजना केली, सुसज्ज असा फिरता दवाखाना. 14 वर्षापासून ही जी सेवा सुरू केली, त्या गावात जाऊन सर्व्हिस देतो आम्ही, की जे येऊ शकत नाही. आणि ती मोफत आहे, औषधांसहित. कुठेही चार्जेस नाही त्याला. आणि उत्तम प्रतीचं. असं नाही की आपण मोफत औषधं वाटतो किंवा काय. त्या गाडीमध्ये पण अत्याधुनिक सोयी आहे. आणि ही सेवा आहे. म्हणजे मला एक थोडे बरेच प्रश्न खरं येतात की हे सगळं चालतं कसं मग. कारण आज मला जे माहिती आहे तुमच्या कडनं की तुम्ही ह्याच्यात कुठेही सरकारी अनुदान घेतलेलं नाही, सरकारची मदत घेतलेली नाहीये, आणि की 25 वर्ष सरकारच्या, शासनाच्या कुठल्याही मदतीशिवाय यशस्वीपणे हे चालू आहे. आणि पारदर्शक व्यवहार, काचेपेक्षाही पाण्यापेक्षाही पारदर्शक व्यवहार आहे
हे मला अनेकांकडून इथे कळलेलं आहे. बरोबर. हे चालतं कसं? सर, तुम्ही म्हटल्याप्रमाणे हेतू शुद्ध असतील ना तर दात्यांची वानवा नाहीये. हो. समाजात दातृत्व खूप आहे. हां, त्यासाठी संस्थांची ट्रान्सपरन्सी गरज अगदी असण्याची गरज महत्त्वाची आहे. पारदर्शकता. ही जर असेल ना आणि तो जर समाजाचा एकदा तुमच्यावर विश्वास बसला तर तुम्हाला काहीही कमी पडत नाही. हे आपलं घरचं उदाहरण आहे. आज एवढे कोट्यावधीचे प्रकल्प उभे करत असताना अडचणी आल्या, पैशाची कमतरता जाऊन सगळं, पण समाजापुढे गेल्यानंतर मागायला समाजाने रिकाम्या हाताने नाही पाठवलं. आम्हाला कोट्यावधीचे देणग्या दिल्यात आम्हाला, ज्यातून हे प्रचंड मोठं रुग्णालय उभं राहिलं. 4 ऑपरेशन थिएटर्स आहेत आमच्याकडे, कंटिन्युअस सर्जरी चालू असतात, फिरते दवाखाने आहेत. भारतातला पहिला असा एक प्रकल्प आहे आरोग्यम नावाचा, त्याच्यावर नावच लिहिलं आहे मी. बरं. इंडियाज फर्स्ट हायटेक मोबाईल क्लिनिक ऑन व्हील. हो. जो आता 3 वर्षापूर्वी आम्ही सुरू केला. बरं. आणि तो कशासाठी तेही सांगतो तुम्हाला मी. बरीचशी डॉक्टर मंडळी अशी जी ज्यांचं क्लिनिक असतं, ज्या विविध वस्त्यांमध्ये भागांमध्ये त्यांचे दवाखाने असतात. क्लिनिक म्हणतो मी, हॉस्पिटल्स नाही. जो एक डॉक्टर चालवतो किंवा पती पत्नी म्हणून चालवतात एखादं, का तिथे रुग्ण जातात, तपासणी करतात, ते त्यांना इंजेक्शन गोळ्या देतात आणि त्यांना घरी पाठवतात. पण यांच्या डोक्यामध्ये बरेच असतात की अरे आपल्याकडे जर सोनोग्राफीचं युनिट असतं तर, किंवा आपल्याकडे डेंटलचं युनिट असतं, आपल्याकडे डोळ्याची चेकिंगची डोळ्यांच्या तपासणीची सुविधा असती तर, किंवा ब्लड कलेक्शनची सोय असती, मग एवढं नाही क्लिनिकमध्ये करू शकत. ही त्यावेळेस माझ्या डोक्यात एक आयडिया आली की आपण असं काही करू शकतो का की एका गाडीमध्ये ब्लड कलेक्शनची सोय असली पाहिजे, डेंटिस्ट्री असली पाहिजे, डोळ्यांचा विभाग असला, ऑप्थॅल्मिक विभाग असला पाहिजे, त्याच्यानंतर ब्रेस्ट कॅन्सर, स्त्रियांच्या ब्रेस्ट कॅन्सरविषयी स्क्रीनिंग करता आलं पाहिजे, निदान करता आलं पाहिजे की हिला ब्रेस्ट कॅन्सरची गाठ आहे किंवा काय, किंवा सर्व्हायकल कॅन्सरच्या बाबतीत काय करता येईल का. खरं तर 1-2च विभागाची आयडिया होती, पण नंतर असं म्हणलं की ह्या डोक्यामध्ये इतक्या विचित्र कल्पना कधी कधी येतात की असं काय होऊ शकेल का. हे स्वप्न बघतो, मुंगेरी लाल के हसीन सपने जसं म्हणतात ना, हे जेव्हा मी बोलायचं काही डॉक्टरांना म्हणा किंवा काही या क्षेत्रातल्या लोकांना, ते म्हटलं विजय तुझ्या डोक्यात जे ते एका हॉस्पिटलमध्ये होऊ शकते, गाडीत काय होणार एवढे. पण मी म्हटलं नाही, हॉस्पिटलपेक्षाही असं जर का झालं ना तर ही जी डॉक्टर मंडळी क्लिनिक चालवतात, मग ह्या सगळ्या सुविधा त्यांच्या हॉस्पिटलपर्यंत जातील, क्लिनिकपर्यंत जातील, आणि ते मग त्यांच्या विभागातल्या लोकांना सांगतील की अरे आज माझ्याकडे गाडी येते, ह्या सगळ्या तपासण्या करून घेऊ ना आपण. म्हणजे पेशंट्स जर येऊ शकत नसतील त्यांच्या स्थितीमुळे, तर सुविधा तिथपर्यंत त्यांच्या क्लिनिक डॉक्टरांसाठी पहिली जी तुम्हाला मोफत आरोग्य सुविधा सांगितली तो फिरता दवाखाना. बरोबर. ही जी आता मी सांगितली तुम्हाला, आरोग्यम ज्याला नाव दिलंय आम्ही, हा भारतातला पहिला असा फिरता दवाखाना की गाडी की ज्याच्यामध्ये 6 प्रकारच्या टेस्ट होतात. त्या गाडीमध्ये विमानात असतं तसं टॉयलेट आहे, नेदरलँडहून मागवलेलं. त्याच्यानंतर स्टरलायझिंग सुविधा, इन्स्ट्रुमेंट स्टरलायझिंग करण्यासाठी, CCTV यंत्रणा. एखादा डॉक्टर समजा अत्यंत दुर्गम गावात प्रॅक्टिस करत असेल, तिथे लाईट नसेल, वीज गेली, काय केलं तर मग जनरेटरची पण सोय त्या गाडीमध्ये. इतक्या सगळ्या गोष्टीत असलेली ही भारतातली पहिली गाडी आहे. कारण आता असं हे वाक्य म्हणत असताना किंवा त्या गाडीवर इंडियाज फर्स्ट हायटेक मोबाईल क्लिनिक असं लिहिताना पहिले आम्ही चेक करून घेतलं पाहिजे ना की भारतात अशा प्रकारची गाडी आहे का. तर त्यासाठी गुगलवर सर्च, या क्षेत्रात काही IT इंडस्ट्रीजमध्ये काम करणारी जी मंडळी आहे त्यांना सांगून की हे सर्च करा, नाही तर आम्ही खोटे पडू ना. हे सगळं जेव्हा सर्च करायला गेले तेव्हा त्यांना काय गोष्टी दिसल्या, आहे 1 किंवा 2 विषय आहे, त्याच्या पलीकडे तिसरा विषय नसलेली गाडी नाही आहे. पण ह्या गाडीमध्ये 6 ते 7 विषयावर काम केलं जातं. ही भारतातली पहिली हायटेक मोबाईल क्लिनिक होऊ शकते, तुम्ही लिहा.
हे सर्टिफाईड झालं तेव्हा कुठं आम्ही ही गाडी तयार केली. आणि आज त्या गाडीत ह्या सेवा देताना, आज त्या गाडीला पण डेट देताना आमच्याकडे आमची तारांबळ उडते, इतकी त्या गाडीला डिमांड आहे. आणि साहजिकच आहे ना, कारण आणि नुसतंच हे नाही तर त्याच्यातल्या ज्या सिस्टीम्स आहेत चालणाऱ्या किंवा पेशंट रेकॉर्ड कसं, त्यासाठी एक स्वतंत्र ॲप तयार करून घेतला मी. म्हणजे पेशंट आला त्या गाडीच्या तिथे की पहिलं रजिस्ट्रेशन करणारा, सगळ्यांना टॅब्स दिलेत डॉक्टरांना आणि रजिस्ट्रेशन करणाऱ्या माणसाला, त्याचं नाव, वय, पत्ता, फोन नंबर, सगळं डिजिटलाइज, सगळं डिजिटलाइज. हे केलं की पुढे समजा डेंटिस्ट्रीकडे गेला तर त्यांचं पॅरामीटर्स ते टाकतात, सगळे टेस्टिंग काय झालं, काय काय उपचार केला. त्याच्यानंतर तो समजा डोळ्यांचा असेल, डोळ्याकडे गेला तर त्याच्या टॅबवर तो त्याचा नंबर हे ते सगळं टाकतो. तिथून समजा ती लेडीज असेल, समजा ब्रेस्ट कॅन्सर स्क्रीनिंग करायचं असेल, तिथे गेली तर त्या ठिकाणी त्याचं येतं. म्हणजे हे 6 तपासण्यानंतर खाली उतरेपर्यंत एंटर दाबलं की तिचा रिपोर्ट सगळा तिच्या हाती, त्या डॉक्टरच्या हाती किंवा त्या पेशंटच्या हाती. वा, इतकी सुंदर सुविधा आहे या ठिकाणी ह्या गाडीची. म्हणून अभिमानानं मी सांगतो की आरोग्यम त्याचं नाव. ती गाडी दाखवेल मी तुम्हाला, खाली उभी आहे त्या ठिकाणी. बापरे. तर असं आहे, आपला विषय याच्यावर चालला होता की एवढं कसं तुम्ही केलं सगळं हे. पण कसं असतं की तुम्ही एक तर ट्रान्सपरन्सी मी तुम्हाला सांगितलं, आणि दुसरी गोष्ट संस्थाचालक मंडळींनी, जे आमचे विश्वस्त मंडळी वगैरे, त्यांनी वागण्यामध्ये आर्जवता असली पाहिजे. आम्ही समाजाच्या मदतीने हे काम करतो, त्यामुळे आम्ही ताठ असून किंवा समाजाला गरज असेल त्यांनी आमच्याकडे यावं असं वागून नाही चालणार ना. आम्ही आमची खुर्ची सोडून समाजाच्या दारापर्यंत गेलं पाहिजे, कारण आम्ही याचक आहोत. हां, अगदी खरं आहे. जर सरकारची मदत घेत नाही आणि हे सगळं कामं जर करायची आहेत आपल्याला, तर आपण समाजाचं घेऊनच करणार ना, देणग्या घेऊन. मग आम्ही उठलो पाहिजे. आम्ही खुर्च्यात बसून काम करणं हे विश्वस्त लोकांचं काम नाही आहे. अशा संस्थांमध्ये आम्ही समाजाच्या दारात गेल्याशिवाय समाज आमच्या पदरात घालणार नाही ना. आणि नुसतं पदरात घातल्यानंतर पुढची जबाबदारी परत येते, खूप मोठी जबाबदारी आहे, की दिलेल्या प्रत्येक पैशाचा हिशोब हा समाजाला देणं, की तुम्ही दिलेल्या देणगीतून आम्ही काय केलं हे त्यांना दाखवलं पाहिजे, त्याची हिशोब त्यांना दाखवले पाहिजे. त्याच्याही पलीकडे जाऊन तुम्ही ज्या यंत्रसामग्रीसाठी किंवा ज्या प्रकल्पासाठी तुम्ही आम्हाला निधी दिला त्याचं युटिलायझेशन किती चांगल्या प्रकारे होतं याचा पुरावा त्यांना कधी बोलावलं पाहिजे. या गावात या, तुम्ही बघा, ही जी गाडी तुम्ही दिली असेल किंवा कोणी सोनोग्राफीचं मशीन दिलं असेल तर याचा युटिलायझेशन किती छान चाललं आहे, तुम्ही प्रत्यक्ष तुम्ही या आणि डोळ्यांनी पहा. आणि अशा रीतीने जर जोडून घेतलं तर त्यांनाही आनंद वाटतो की अरे आपण दिलेला पैसा किंवा देणगी ही योग्य ठिकाणी गेलेली आहे आणि त्याचं छान युटिलायझेशन चाललेलं आहे. कारण दानशूर माणसं समाजात आहेत, खूप आहेत, खूप आहेत. फक्त त्यांची एक अडचण किंवा अडसर त्यांना जो आहे ना, तो पारदर्शकतेचा आहे. भीती की मी दिलेले पैसे किंवा मी दिलेला निधी, माझं नाव कुठे घालू नका, तो भाग नंतरचा, पण तो योग्य ठिकाणी जातो किंवा नाही. तर ही संस्थांची काय जबाबदारी आहे की नुसतं देणगी घेतलं, पावती दिली म्हणजे काम संपलं असं नाही. त्या दात्यांनी याच्यानंतर देणगी देवो न देवो, याच्यानंतर एकदा देणगी दिल्यानंतर तुमचे वार्षिक अहवाल त्यांच्यापर्यंत सतत जात राहिले पाहिजे. त्यांचा संपर्क कायम पाहिजे संस्थेकडून. म्हणजे आज त्यांनी दिली आणि नंतर कधी आल्यानंतर तुम्हाला आठवतं का, त्यांनी असं नको म्हणायला, हा मी दिली होती बरं का, तुम्हाला आठवतं का मी कधी येऊन गेलो होतो वगैरे. बरोबर, तुमच्या कायम स्मरणात राहायला पाहिजे तो देणगीदार, लक्षात घ्या तुम्ही. तर असे छान रिलेशन्स जर निर्माण झाले तर काही कमी पडत नाही तुम्हाला. मला अजून एक प्रश्न असा पडला मगाशी पण फिरत असताना, की इथे येणारा जो पेशंट आहे, हा पेशंट काय म्हणजे काहीतरी निकष तुम्ही लावत असाल, कारण ह्या सुविधांचा गैरवापर सुद्धा होऊ शकतो. बरोबर आहे. कारण हे सगळं जर इतकं सवलतीच्या ह्याच्यात आहे, अगदी मोजक्या म्हणजे नगण्य गोष्टी, नगण्य पैशात आहे, तर मग तुम्ही काय त्याच्यासाठी काही निकष ठेवलेत का त्यासाठी? येणाऱ्या रुग्णांसाठी हो, आमची एक प्रश्नपत्रिका असते. आता ती प्रश्नपत्रिका खरं तर तोंडपाठ झाली आमच्यातल्या ॲडमिनिस्ट्रेशन स्टाफपैकी लोकांना. पेशंट आल्यानंतर
त्याची आर्थिक परिस्थिती, बाकी इतरही गोष्टी अशा, ते प्रश्नच अशी इतके पटापट एक संपला की दुसरा येतो की त्यात जर खोटं बोलायचा जरी प्रयत्न केला रुग्णांनी तर तो कुठेतरी त्यात 10-12 प्रश्नामध्ये कुठेतरी अडकतोच. आणि मग तिथं ज्या प्रश्नावर तो अडकतो ना, मग तिथं यांचं काम सुरू होतं की खरं की खोटं. आणि खोटं असेल तर खोटं पडतं की खरंच गरीब आहे, जमीन नाही, घर नाही, भाड्याच्या घरात राहतो, किंवा शिक्षित कोणी नाही, याला जॉब, अनेक आहे त्या ह्याच्यात असले की त्यात. पण जर खरोखरच गरजू असेल ना तर तो, आणि कसं म्हणतात ना, खरं बोलण्यासाठी कुठल्या याची डोक्यामध्ये हे करण्याची, युक्ती करण्याची गरज पडतच नाही. म्हणजे काही कॅल्क्युलेशन्स करायला गरजच नाही पडत. तर अशा ह्याच्यात पण तरी सुद्धा एवढं सगळं असलं तरी ही म्हणतात व्यक्ती मानवी वृत्ती. हा, तर 1-2 अशा केसेस येतात की जे आम्हाला पण गुंडाळून जातात. आम्हाला मग असं वाटतं की अरे आपल्याला शिकवलं त्या माणसाने. आता हे झालं हॉस्पिटलचं. बरोबर आहे. हां, आता अनाथालय आणि वृद्धनिवास ह्या 2 गोष्टी आहेत. खरं तर समाज रसातळाला गेल्याची लक्षणं कशी समजतात, तर वृद्धाश्रमांची संख्या वाढणं, बरोबर आहे, आणि अनाथालयांची संख्या वाढणं, ही समाज संवेदनशीलतेपासून दूर जाऊन बरोबर चुकीच्या मार्गाला, चुकीच्या दिशेला गेलेला आहे. पण दुर्दैवाने तसं घडतंय की वृद्धाश्रमांची संख्या सुद्धा जास्त झाली आहे सध्या, पुण्यासारख्या शहरामध्ये सुद्धा. आज आपण तर पुण्यापासून काही अंतरावर आहोत, डोंजेसारख्या गावी, की निसर्गाच्या कुशीत असलेली ही सगळी जागा आहे, वास्तू आहे. तर अनाथालय याच्यासाठी काही निकष तुमचे आहेत का? आहेत. खरं तर आपल्या समाजाला लागलेली कीड आहे सर. हो. एक साधा विचार जर आपण बघितला की वृद्ध गृहस्थाला काय लागतं, 10x10ची जागा, याच्या पलीकडे, आणि प्रेमानं बोलणारी माणसं, एवढंच लागत असतं. पण नाही, आम्ही दोघेही कामाला जातो, घरात कोण करणार त्यांचं, किंवा अशा अनेक, किंवा पटत नाही वगैरे काय. ज्या ज्येष्ठ माणसांनी घरातल्या तुम्हाला जन्म दिला, वाढवलं, हालपेष्टा भोगल्या, शिक्षण दिलं, त्या माणसाच्या उत्तरार्धात आयुष्याच्या शेवटी हा पर्याय आहे का मला सांगा तुम्ही. मग तुम्ही केलं तो एक वेळ स्वीकारेल, तो ज्येष्ठ नागरिक स्वीकारेल की ठीक आहे तुम्ही म्हणता म्हणून जातो मी वृद्धनिवासामध्ये. पण हे त्यांचा नातू पण बघत असतो, लक्षात घ्या तुम्ही. जे तुम्ही देताय तेच तुम्हाला मिळणार आहे. म्हणजे जो आज टाकतोय वृद्धाश्रमात, आपल्या सरळ भाषेत सांगू का, आपल्या बापाला जो वृद्धाश्रमात टाकतो त्याचा पोरगा काय करणार आहे मला सांगा. तुम्हाला की तुम्ही नाही का तुमच्या बापाला टाकलो तो वृद्धाश्रमात, मग आता मला पण तुमची अडचण होते, तुम्हाला तिथे सोय करता 100% होणार. तो म्हणा तुम्हाला तुमची सोय करता येईल तिथे, आम्हाला तुमचा त्रास नको, नाही जमत तुमचं करणं आमच्याला, नाही कुठेतरी थांबायला पाहिजे. एक पण थांबणार कसं, तर त्याला एक संवाद. त्यांना आजकाल वृद्धांना काही लागत नाही, फक्त प्रेमाचे 2 शब्द पाहिजे असतात. मी असं म्हणत नाही 100%, त्यातले 20% असंही असेल, आणि आहे पण की काही थोडेसे विचित्र वागणारे पण ज्येष्ठ नागरिक त्रासदायक असू शकतात. मी असं म्हणत नाही का 100% सगळं म्हणजे सगळं सुना आणि मुलांवरच सगळं दोष जातो, तसं नाही. पण अरे तू लहान असताना तुझे अनेक त्रासदायक गोष्टी बापाने सहन केल्याच आहेत ना. केल्यात, हे फक्त लक्षात असलं पाहिजे. आता राहिलं मुलांच्या बाबतीत, आमच्याकडे तर अशाच मुलांना आम्ही ॲडमिशन देतो की ज्यांना आईवडील नाहीये. आईवडील नाहीये, त्यांचं डेथ सर्टिफिकेट त्या काका, मामा, मावशी, आजी, आजोबा जो कोणी त्या मुलांना घेऊन येतो त्यांच्याकडे पहिले डॉक्युमेंट्स आम्ही जे मागत असेल ते त्या मुलाच्या आईवडिलांचं मृत्यू प्रमाणपत्र. सिंगल पॅरेंट पण आम्ही नाही घेत. म्हणजे प्रथम पालक जे आहेत ते नसले पाहिजेत, तर त्याला खऱ्या अर्थाने अनाथ म्हणता येईल. पण आता समजा मला सांगा, आई आहे, वडील गेले, किंवा वडील आहे, आई गेली, तर सिंगल पॅरेंट ते करू शकतात त्याचं. मग त्या पोराला तुम्ही का हे दाखवता, एखाद्या अनाथाश्रमात का ठेवता तुम्ही त्या पोराला.
आई करू शकते, वडील पण करू शकतात जर शिकले. पण स्वतःचे स्वार्थ जिथे निर्माण होतात ना, हो, की याला जर मी आता समजा आईच असं म्हणत असेल की बघ याला जर मी माझ्या आता मला दुसरं लग्न करायचंय, हा मुलगा मला हा अडथळा होतो, तो दुसरा जो होणारा नवरा असतो स्वीकारायला तयार नसतो. मग त्यापेक्षा बरं आपलं अनाथालयात टाकलं बरं. अनेक संस्थांमध्ये आईने स्वतः त्या मुलाला अनाथाश्रम ठेवले आणि त्या बाईने लग्न केलं दुसऱ्याशी. हे कितपत योग्य आहे मला सांगा तुम्ही? त्या पोराचा काय दोष आहे सांगा तुम्ही त्यात? तर त्या कारणामुळे आम्ही असलं की आईवडिलांचं मृत्यूचं प्रमाणपत्र असेल अशांनाच. आणि आजी आजोबांच्या बाबतीत काय निकष आहेत? ज्यांना मुलबाळ नाही, स्वतःचं घर नाही आणि जे पैसे देऊ शकत नाही. पेन्शन आहे असं कळलं तरी आमच्याकडे ॲडमिशन रद्द, आम्ही ॲडमिशन देत नाही. विचार करा तुम्ही. म्हणजे ज्यांना मुलं आहेत आणि त्यांनी सपोज आई वडिलांना ठेवायचं म्हटलं आमच्याकडे, ठेवायचं म्हणलं बरं आमच्याकडे जागा नाही किंवा हाकलून दिलं, अशाही काही केसेस आहेत सर, तुम्हाला सांगतो येतात जे मला, हो आता मी नावं नाही घेणार पण माहिती आहेत हो. की आई वडिलांना त्यांनी हाकलून दिले एका रात्री आणि ते बिचारे पूर्ण बेघर होऊन रस्त्यावर आले. काय म्हणजे काय करावं सुचत नाही. म्हणजे किती नीचपणा असावा आणि संवेदनहीन म्हणण्यापेक्षा आता मला शब्द बोलता येत नाही असे आहेत की इतका संताप होतो. बरोबर की मी ज्यांच्या पोटी जन्माला आलो त्यांच्या बाबतीत मी इतकं कृतज्ञ कसं होऊ शकतो? 4 गोष्टी अरे त्यांच्या चुकत असतील ना, किंवा वयोमानाप्रमाणे थोडंसं त्यांचं हे होत असेल, हेकट असतील, सगळं मान्य आहे. पण हा पर्याय नाही, हा लक्षात घ्या तुम्ही. बरं का? पण मग आपल्याकडे आपण घेताना हे निकष पाळून घेतो, कारण सगळ्या सुविधा मोफत देतोय. हो आपण हो सगळं मोफत देतोय त्यांना. पण ती भावना आमच्या मनात राहायला नको ना. नाही, पण आम्ही तुम्हाला सगळं फुकट देतोय हे जर आमच्या डोक्यात आलं ना की तुमच्यासाठी आम्ही करतोय, इथं काय भावना असायला पाहिजे? तुमच्यासाठी आम्ही करतोय नाही, इथं आमच्या डोक्यात ही भावना असल्या पाहिजे, अरे तुमचं करताना आम्हाला आनंद मिळतोय, आम्ही आमच्या आनंदासाठी करतो, तुमच्या आनंदासाठी. तुम्हाला आनंद मिळतोय की नाही हे तुम्ही ठरवा. हो, पण ते लोकांचे डोळ्यातले अश्रू पुसणं याच्यासाठी खूप मोठं धारिष्ट्य आणि धैर्य लागतं. पाडगावकरांच्या 2 ओळी आहेत, डोळ्यात जेव्हा आसवं असतात तेव्हाच माणसं असतात. अगदी खरंय, अगदी खरंय. तर मला हे खरंच आश्चर्य वाटतं की आता इतकं झपाट्याने कमी होत चाललंय माणूस पण. आणि याच्यात अशी तुमच्यासारखी व्यक्ती दिसली की देवावरचाही विश्वास बसतो की देव अशी माणसं आयुष्याच्या टप्प्यात देतो आणि दाखवतो, बाळा मी आहे, याच्या रूपात आहे. कारण डोळे पुसणं, वपू पण म्हणायचे की सगळ्यात जास्त अवघड काय आहे? हसवणं तर अवघडच आहे, पण दुसऱ्याचे डोळे पुसणं याच्यासाठी खूप मोठं काळीज असावं लागतं. आणि ते तुम्ही आता आसवांचा शब्द काढला की डोळ्यातले आसू. आता हे जे चालवतो आम्ही वृद्ध निवास म्हणा किंवा अनाथ, तर हे काय खूप आनंदाने आम्ही चालवतो का हो? अजिबात नाही. किंवा उत्कृष्ट त्यांची राहायची व्यवस्था म्हणा किंवा आमच्या इमारती म्हणा, तिथल्या तो परिसर म्हणा, खूप छान सगळ्या सुविधा आहेत, दिसायला सुंदर आहे, सगळं काही आहे. पण हे बाह्य स्वरूप झालं. ज्या दिवशी एखाद्या वृद्धाला तिथे त्यांचे नातेवाईक किंवा एखादा सामाजिक कार्यकर्ता घेऊन येतो, हे ग्रहस्थ कुठेतरी कुणाच्या तरी कुटुंबात राहिलेले असतात. पहिला दिवस जेव्हा इथं वृद्ध निवासातला असतो, म्हणजे ॲडमिशन होत असते आणि जो घेऊन आला तो जातो परत त्याला सोडून तिथून, त्यावेळेस त्या आजोबांचा चेहरा तुम्ही वाचा किंवा बघा, त्यांच्या डोळ्यात आलेला आसवं बघा. हे त्यांचं हे सगळं बघितलं की नकळत आमच्या डोळ्यात पाणी येतं. आम्ही समजू शकतो की याला आज काय वाटत असेल या ठिकाणी. बरेचदा त्या पहिल्या दिवशी जेव्हा त्यांची संवाद साधताना एक वाक्य हमखास वेगवेगळ्या पद्धतीनं बोलल्या जातं, त्यांची तोंडून येतं वृद्धांच्या, ते वाक्य सांगतो तुम्हाला.
काही आम्ही म्हणतो ना, काही काळजी करू नका, छान होईल. कसलं काय छान, राहिले किती दिवस. हं? आणि उदास मनाने हे सगळं बोललं जातं. पण त्यावेळेस आमचं मन किंवा त्यांच्यासाठी काम करणारा आमचा हा जो सहकारी वर्ग असतो ना, तिथल्या मावश्या असतील, वाढणारे लोक असतील, यांचा ते वाक्य ऐकून यांचा निर्धार जागृत होतो. आणि तो निर्धार काय असतो, मनातल्या मनात आम्ही म्हणतो, तुम्ही आज बोललात ना, 15 दिवसानंतर तुम्हाला परत विचारू, काय आजोबा कसं वाटतं. ते आव्हान म्हणून स्वीकारलं जातं. हे आव्हान असतं. आणि 15 दिवस किंवा 1 महिन्यानंतर जो सोडणारा ग्रस्त असेल तिथे आलेला, त्यांना तोही आश्चर्य करतो की ज्या दिवशी मी सोडायला आलो होतो त्या दिवशी आजोबांचे वाक्य काय होते. हो, आम्ही ऐकलेले, आम्ही जे वाक्य त्यांचे तोंड ऐकले असते, आम्हाला नाही त्यांचं वाक्यच नाही, जगायचं आहे. याचं कारण सांगतो मला. एकतर मी म्हटलं ना तुम्हाला की त्यांना काय पाहिजे असतं, तर प्रेमाचे 2 शब्द, चांगलं खानपान, त्यांच्या गरजा ओळखून त्याप्रमाणे त्या पुरवणे, आणि दुसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, तिथं त्यांना मिळालेली बिनरक्ताच्या नात्याची नातवंड. वा, आमचा एकत्र प्रकल्प आहे, अनाथालय आणि वृद्ध निवास. आता इथे बघा काय होतं, हे निराधार आजी आजोबा सर्कल, यांना नातवंड नाही. ही आमच्याकडे पोरं, यांना आजी आजोबा नाही आणि आई वडील पण नाहीत. हे जेव्हा यांना आजी आजोबा मिळतात आणि यांना नातवंड मिळतात, तेव्हा काय होतं सांगू तुम्हाला गंमत. यांची कपाट जेव्हा आम्ही चेक करतो ना आजी आजोबांची, तेव्हा आश्चर्य वाटलं, काय आजोबा हे काय भरून ठेवलं, तुम्हाला दिलं होतं 4 वाजता खायला हे बिस्किटाचा पुडा आणि नाही, तो ती खुशी येते ना दुपारी शाळेतून आल्यानंतर, काहीतरी खाऊ तिच्यासाठी पाहिजे नव्हता का, म्हणून माझ्यातला थोडा काढून ठेवला. काही रक्ताचं नातं नाही आहे, लक्षात घ्या बरं का. पण हे असं वाटणं की ती माझी नात आहे किंवा तो माझा नातू आहे आणि त्यासाठी तुम्ही दिलं हे मी कुठेतरी लपवून ठेवणे, हे जेव्हा निर्माण होतं ना त्या ठिकाणी, तेव्हा मग हे आनंदाचं वातावरण येतं. आणि हेच सगळीकडे व्हायला पाहिजे. ही खरी नाती. वृद्धाश्रम अशी निघू नयेत, एवढे डिपॉझिट एवढा महिना, हा आर्थिक व्यवहार झाला. वृद्धाश्रम किंवा वृद्धनिवास निघणार असतील ना, तर ते एकमेकांचे नाते गुंफत आणि आयुष्य जगण्याचा काय म्हणे की तो उभारी येणं, एकमेकांना नवीन उमेद. आता मस्त यांचे वाढदिवस इथे आजी आजोबांचे छान केले जातात. आमच्या मुलांचे वाढदिवस होतात. आजी आजोबा छान सहलीला जातात, तेव्हा गाडीत नाचतात बसमध्ये मस्तपैकी. तुम्ही सहली पण काढता बरोबर. हो, संगीत नाटकाला नेतो, सिनेमाला नेतो, त्यांचे वाढदिवस साजरे करतो. आता एखाद्या आजोबाला डायबिटीज असेल, आहे डायबिटीज, त्यांना आज काय खायचं तुम्हाला, तुमचा वाढदिवस, आज काय करायचं संध्याकाळी, काका रसमलाई करायची काय, हा खा की काय प्रॉब्लेम नाही, एका दिवसानं काय वाढली शुगर तर बघू आपण, आहे आपलं हॉस्पिटल, खा के मरो. सगळ्यात सोपा गमतीचा मंत्र आहे माझा. मस्त खाऊन एन्जॉय करा, पण ती काळजी पण घेऊ तुमची आम्ही, आणि तुम्ही पण काळजी घ्या साखरेची वगैरे सगळं, पण मन मारायचं नाही त्यांचं. म्हणजे आश्चर्य वाटतं मला की जेव्हा माझ्याकडे काही व्हिडिओ क्लिप्स आहेत, आजी आजोबा कसे छान डान्स करतात वाढदिवसाच्या दिवशी. मी आता थोड्या वेळापूर्वी तिकडनं येताना एक आजी दिसल्या मला, त्यांचं वय वर्ष 93 होतं. हो. आणि त्या बाईच्या चेहऱ्यावर जो प्रसन्न भाव होता ना, तो मला वाटतं सगळ्या सोयी सुविधा मिळालेल्या शहरी भागातल्या आजीला सुद्धा नसेल. अगदी खरंय. काय प्रसन्न भाव. आणि ती बाई, तिला काही आजीबाईंना विचारलं नाही, फक्त तिकडनं आपण जवळनं जात होतो, तुम्ही त्यांना फक्त काय कशा आहात असं विचारलं, आणि त्या बाईनी जे काही तृप्त चेहऱ्यावरनं भाव दाखवले आणि त्या बोलल्या, हे खरंच हे नाही मोजता येणार कशातही. सर, आयुष्यात मिळालेली ही संधी असते आमच्यासारख्या लोकांना, सेवा म्हणा, देवपूजा म्हणा, जे काही म्हणाले तसं ते म्हणा, पण असं काही करायची जर आयुष्यात आपल्याला संधी आली ना, तर ती योग्य मार्गाने जर का केलं तर अनेकांच्या आयुष्यात
नंदनवन फुलतं, नाहीतर स्वतःचे आयुष्याचं कब्रस्तान होतं. जर तेच मी उगाळत बसलो असतो, दुःख हे ते आणि काहीच करायची जर का इच्छाशक्ती ठेवली नसती ना, आम्ही संपलो असतो. पण आज अनेकांची आयुष्य फुलताना इतकं छान वाटतं. 150च्या वर मुलं शिकून बाहेर पडली आपल्या घरमधून. हो, मग आता किती मुलं आहेत आपल्याकडे? आता 42 आहेत. 42 मुलं आहेत. काही मुलं पोलीसमध्ये भरती झाली, कुठलाही वशिला न लावता, लाच न देता. अच्छा, इथे राहून शिकून ती आता एक मुलं मुलगा CA झाला. प्लेसमेंट्स झाले. हो. अनाथाश्रमातला मुलगा CA होणं ही बापरे, किती मोठी गोष्ट मला सांग. वा वा वा. CEO पदावर आहेत मुलं. 2 मुली दिल्लीला, एक मुलगी फायनान्स सेक्शनला काम करते, एक बेंगलोरला आहे. 19 मुलींची लग्न झाली आहे संस्थेमधून. वा. म्हणजे इतकं कायम आम्ही अगदी याच्यातच असतो की म्हणजे 4 लोकांचा संसार असतो. आमचा 1,200 लोकांचा संसार आहे. म्हणजे जवळपास एक 48 सगळा स्टाफ आमचा, सहकारी म्हणतो त्यांना आम्ही. तुमचा एक वैभव गेला, पण देवाने केवढं वैभव दिलंय. ही एवढी 42 वैभव दिलेत तुम्हाला. प्रत्येकाच्या डोळ्यात तुम्हाला तुमचा वैभव दिसत असावा. मला वाटतं ना कधी कधी की तो वरून जर पाहत असेल, हो, त्याला किती कृतार्थ वाटत असेल. हो, की मी गेल्याचा फायदा काय. माझ्या बापांनी चांगल्या याच्यात त्याचा विनियोग, त्याच्या संपत्तीचा पण आणि वेळेचा पण असं म्हणूया. कारण आमचं जे होतं ते आम्ही संस्थेला कधीच अर्पण करून मोकळे झालो. तुम्ही वैभवच सगळं अर्पण केलंय आणि तुम्ही वैभव निर्माण केलंय. आणि साधना तुमच्या वागण्यात आहे, बोलण्यात आहे आणि घरापतीला पण आहे. साधनाताई तुमच्या बरोबर खंबीरपणे या सगळ्या प्रकल्पामध्ये सहभागी आहेत. मी 10वी पास मनुष्य आहे. कोणाचा विश्वास बसत नाही हे सगळं हॉस्पिटल्स आणि हे सगळं बघितल्यानंतर, किंवा मीडियामध्ये काम करणारा मनुष्य 10वी पास कसा काम करू शकेल. त्या काही सगळं शक्य होतं. आता तर ते MPSC आणि UPSC सगळं त्याच्याशिवाय येत नाही. पण उच्च शिक्षित मुलींनी एका कमी शिकलेल्या माणसासोबत लग्न करायचं, आणि जिचे वडील डेप्युटी कलेक्टर होते आणि घरातलं 7 भावंड त्यांचे, म्हणजे 7 सासरे बुवा म्हणूया, त्यात सगळ्यात मोठे माझ्या साधनाचे वडील. सगळ्यांना प्रश्न पडला तसं की इतक्या लहानपणी रस्त्यावर भिक्षा मागितलेला माणूस आणि 10वी शिक्षित, आमची मुलगी त्यांच्यापेक्षा जास्त शिकलेली आहे आणि ह्या माणसाशी लग्नाला तयार झाली. हे तिचं मोठंपण आहे साधनाचं. काय तिला दिसलं असेल. वडील पण एका क्षणी थांबले होते. ते म्हटले की नको, आयुष्याची राखरांगोळी नको करून घेऊ बाई तू. पण ती कशाच्यामुळे एवढी स्थिर होती मला आठवत नाही, माहीत नाही. पण आज जी काही साथ तिची मिळाली, आज तुम्ही बघताय की खांद्याला खांदा लावून ती प्रत्येक गोष्ट, म्हणजे मी नसेल तर या ठिकाणी सगळं व्यवस्थापनामध्ये पण लक्ष घालते. खरंय 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 अगदी. आणि एखाद्या गोष्टीला स्वीकारताना जे काही निकष असतात, आपला सहकारी किंवा आयुष्याचा जोडीदार कसा असावा, मग ह्या गोष्टी जेवढ्या सहजतेने झाल्यात तशा नाही. मला असं वाटतं की परमेश्वरांनी ह्या एकाच उद्दिष्टासाठी तुम्हाला दोघांना एकत्र आणलं असावं, असं म्हणूया आपण. नाहीतर हे शक्य नाही आहे. खरंय. पण मी खरंच मला बऱ्याच गोष्टी अशा निशब्द करून ठेवणाऱ्या आहेत. मी असं बोलायचं म्हणून नाही बोलू शकत, पण परमेश्वराला सुद्धा आनंद व्हावा अशी काही जीव असतील ना, त्याच्यात तुमच्या दोघांचं नाव नक्की असेल. कारण मला देवाचं अस्तित्व या कारणामुळेच जास्त ठळकपणे दिसतं. मंदिरामध्ये तर देव असतोच, याच्यावर तुमचाही विश्वास आहे, माझाही विश्वास आहे. बरोबर. पण जो आजूबाजूला दिसत असतो तोही कुठेतरी देव त्याच्यात नांदत असतो. पण आपल्याला ते दिसायला हवं. आणि आज मला त्याचं देवाचे पुन्हा आभार मानासे वाटतात की मला डोंज्यासारख्या पुण्यापासून थोड्या अंतरावर असलेल्या एका देवघरात पाठवलंय की जिथे एक देवदूत छान नांदतोय त्याच्या पत्नीसह आणि अनेकांना आधार बनून राहिलेला आहे. आज देवाकडे माणूस जातो तो केवळ एकाच कारणासाठी, आधार हवा असतो. आणि तो आधारवड जर इथे असेल तर हे नंदनवन आहे, हे देवाचं आलय आहे
असं मला वाटतं. मी खरंच मनापासून आवाहन करतो तुम्हाला सगळ्यांना की फळणीकर या देवदूतासाठी कशासाठी, की देवदूत कुणासाठी काम करतोय, तर समाजासाठीच काम करतोय. तुम्हाला जर काही द्यावंसं वाटत असेल तर बिनबोभाटपणे तुम्ही त्यांनी दिलेल्या सगळ्या लिंक्स आत्ता मी देईनच डिस्क्रिप्शनमध्ये, त्यांची सगळी डिटेल्स देईन. पारदर्शक व्यवहार आहे हे मी तुम्हाला छाती ठोकपणे सांगू शकतो. त्यामुळे जरूर सढळ हस्ते आपण मदत करूयात. मदत हा शब्द अत्यंत बुरसटलेला आणि घाणेरडा आहे. आपण आपल्यासाठीच देऊयात. एका हाताचं दुसऱ्या हाताला दिलेलं कळू नये, पण तुमचं योग्य ठिकाणी जाईल याची मी खात्री देतो. आपण भरभरून यांना खऱ्या अर्थाने यांचे आत बळकट होण्यासाठी प्रयत्न करूयात. आपलं घर आहे म्हणून ही कळकळीची विनंती आहे. सर काय बोलू, माझ्याकडे शब्द नाही आहेत. तुम्ही ह्या साधंसुधं चॅनलसाठी हो म्हणालात हा मला आशीर्वाद वाटतो. चॅनल आपलं खूप साधंसुधं आहे. मला अशाच लोकांचा सहवास मिळावा ही देवाकडे प्रार्थना केल्यामुळेच अशीच माणसं जोडली जात आहेत. तुम्हाला हे काम मला अगदी काय म्हणता येईल, एखाद्याला बालिश प्रश्न वाटेल, पण तुम्हाला हे साधंसुधं चॅनलसाठी बोलायसाठी का हो म्हणावंसं वाटलं? बरीच मंडळी अशी आहेत की अमित लघाटे हे जे माझे मित्र, जे तुमचे मित्र आहेत, माहीत नाही त्याला काय वाटलं की तुमच्याकडे की आपलं घरचं कार्य तुमच्या माध्यमातून जनमानसांमध्ये पोहोचेल याची खात्री अमितला वाटली. त्यांनी तुमच्याकडे माझं नाव आणि आपलं घरचं नाव सजेस्ट केलं. आणि विशेष म्हणजे अमित लघाटेचं लघाटे रिअल्टर्स जे आहे ते आपल्याशी जोडलं गेलंय. तो आनंदाचा सहकारी आहे माझा. खरंय. आणि त्याने हट्ट केला की संजू तू काही झालं ना तरी त्यांच्याकडे जा. आणि दुसरं एक असं कारण की आपली जेव्हा भेट झाली, हे सगळं जेव्हा तुम्ही म्हटलं मला की अहो असं आपलं घरवर आणि तुमच्याबद्दल आपल्याला एक मुलाखत करायची आहे, तेव्हा आपण भेटलो. तेव्हा म्हटलं गंभीर, त्या गंभीर माणसाला जेव्हा भेटलो त्या आडनावच गंभीर होतं. बाकी मनुष्य तर अगदी सदाफुलीसारखा होता. अगदी कुठेही काही गंभीर वाटलं नाही. ज्या चर्चा झाल्यात आणि गप्पा असं वाटलं यार मस्त गप्पा मारूया आपण. त्याला मुलाखत, इंटरव्ह्यू वगैरे असे नाव देण्यापेक्षा की छान बोलता येईल आपल्याला. आणि याचं एक असंही होईल की परदेशात आपलं घर, भारतात तर आहेतच चाहते आपल्या घरचे, पण परदेशात आहे अनेक 47 देशांमध्ये आत्तापर्यंत मी जाऊन आलो आपलं घरचं कार्य सांगायसाठी. नुकताच नेदरलँड, जर्मनी ते जाऊन आलो. अमेरिकेत आपल्या हॉस्पिटलला पुरस्कार मिळाला, कारण तिथनं जी डॉक्टर्स मंडळी इथे येऊन 15-20 दिवस राहून ओरिजिनल US मधली डॉक्टर्स, असे नाही की येणारे आपले भारतीय तिकडे जाऊन हे झालेली नाही, तिकडची डॉक्टर 13 वर्ष झाली तिकडे येत आहेत. आमच्या डॉक्टरांसोबत सर्व्हिस देतात ग्रामीण भागामध्ये. उत्सव असतो 15 दिवसाचा सगळ्या त्या डॉक्टरांचा आमच्या डॉक्टरांसोबत. तर ह्या लोकांना अजून विस्तृतपणे थोडंसं, जसं नेदरलँडचे निखिल कर्वे आहे, योगेश बेडकर आहेत जर्मनीचे, की ज्यांनी तिथे बोलावून आपलं घरचं काम लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे. खूप मोठा चांगला प्रतिसाद हा तुमच्या माध्यमातून. हे तुमचे आमच्यावर उपकार आहेत खरं. नाही, आज हे जे तुम्ही काही हे केलंय, तुम्ही मला बोलतं केलं, हे जर त्यांच्या या दृकश्राव्य माध्यमातून त्यांच्यापर्यंत पोहोचते, अनेक लोकांपर्यंत ही मंडळी पोहोचवतील. मी असं म्हणणार नाही, यातून देणगीदाते निर्माण व्हावे. संस्थांनी सगळ्यात पहिले चांगल्या विचारांची माणसं जोडली पाहिजे. पैसा हा त्यांच्या मागे येतो. बरोबर. त्यामुळे सगळ्यात अगोदर चांगली माणसं जोडण्याची संधी तुमच्या साधंसुधच्या माध्यमातून जी तुम्ही उपलब्ध केली, करून दिली आम्हाला, त्याबद्दल तुमचेच आभार आम्ही मानायला पाहिजे. नाही, मला खरंच आत्ता मला आभार मानणं हे सुद्धा जड जातंय. कारण मला असं वाटतं की खूप देवाने माझ्यावर केलेली कृपा आहे, एक चांगली व्यक्ती तुझ्या आयुष्यात देतो असं म्हणून. आणि हे निमित्त झालंय अमित लघाटे. आज तुम्हाला खरं तर कुठल्या श्रेयाची,
कुठल्याच पुरस्काराची गरज नाही आहे, पण तरीसुद्धा तुम्हाला खूप पुरस्कार मिळालेत. दिदींच्या हस्ते, साक्षात सरस्वतीच्या हस्ते तुम्हाला पुरस्कार मिळाला आहे. मला ते ज्यावेळेला अमितनी सांगितलं, पुस्तकातनं वाचलं, मला इतकं ओढ लागली होती. म्हणून मी म्हणालो की दादा आपण तुमच्या या प्रकल्पाच्या ठिकाणीच गप्पा मारूयात. आणि बोलतं करण्याचा तर विषय नाहीच आहे, तुम्ही कामच एवढं केलंय, तर मी फक्त तुमच्याच बोलण्यात जर अडथळा असेल तर तो मी आहे. अरे नाही, अजिबात नाही, अजिबात नाही, असं काही नाही. पण खरंच तुम्हाला धन्यवाद दिले पाहिजे की बरेचदा कसं होतं ना की सेलिब्रिटीज वगैरे अशा लोकांना, आणि साहजिकच आहे की त्यांचे भावविश्व पण उलगडून, म्हणजे सर्वसामान्य लोकांना माहीत नसतात त्यांचे आयुष्य पण, तर सेलिब्रिटीज वगैरे असे बोलायला जातात. पण यासाठी पण तुम्हाला धन्यवाद दिले पाहिजे की उपेक्षितांच्या आयुष्यासाठी काम करणारी माणसं पण तुमच्या साधं सुधं सारख्या ह्या चॅनलच्या माध्यमातून लोकांच्या पुढे यावीत, यासाठी पण मोठं मन लागतं. तर आमच्याकडून तुम्हाला काय मिळणार आहे मला सांगा. एखाद्या कंपनीची तुम्ही जाहिरात केली किंवा त्यांच्यासाठी फिल्म केली तर स्पॉन्सरशिप म्हणून किंवा त्या जाहिराती म्हणून काही मिळेल, पण आमच्यासारख्या फकीर लोकांकडून तुम्हाला काय मिळणार आहे. आणि अशा फकीरांचं आयुष्य किंवा त्यांच्या कार्याचं हे दाखवणं, कार्य दाखवणं, आज हे त्यासाठी तुम्ही या ठिकाणी आलात आणि ही मुलाखत घेतली, त्याबद्दल खरंच मनापासून तुम्हाला धन्यवाद. काय बोलू सांगा, तुम्हालाही या गोष्टींचा नक्कीच विचार करावासा वाटेल की समाजामध्ये ही माणसं, ही समाज समृद्ध करायला, एकसंध ठेवायला केवढा मोठा आज बलस्थान म्हणून निर्माण होत आहेत. आणि आपला भारत इतका समृद्ध आहे या गोष्टींनी. सकारात्मकता आणि ऊर्जा ह्या आपल्या देशातूनच निर्माण होतात असं मला वाटतं. आणि ही त्याची अशी उदाहरणं आहेत. तुम्हाला मगाशी जे केलेलं आवाहन आहे त्याचा जरूर विचार करा आणि त्याच्यावर नक्की आपण प्रत्येकाने आपला कुठे ना कुठेतरी सहभाग जर नोंदवला तर जेव्हा आपण ज्याने निर्माण केले त्याच्याकडे परत जाऊ ना, तेव्हा थोडीशी मान ताठ होईल की देवा, तू दिलेल्या कार्यातलं थोडं तरी मी करू शकलो रे. कारण सगळंच आयुष्य करणारे हे लोक आहेत, आपण निदान थोडासा तरी सहभाग घेऊयात. मी काय तुमचे आभार नाही मानत, पण मला खूप आनंद झाला. घरच्यांचे आभार मानायचेच नसतात. नाही, आपलं घर ना, आपलं घर. तुम्ही पण घरचे झालात म्हणून आभार मानायचे नाही. आणि तुम्ही आवडायचं कारण तुम्ही पण साधं सुधं जीवन जगणारे आहात. म्हणून मला वाटलं की तुम्ही ह्या परिवाराशी, साधं सुधच्या परिवाराशी जोडले जावे. आणि खूप आनंद झाला. मला खूप आनंद झाला. आपण माझा आता आपल्या घराचा मी सदस्य आहे, नक्की, त्यामुळे येत राहणार. आणि तुमच्या चॅनलच्या माध्यमातूनही आपण अनेक ज्यांना की आपलं घर भेटीला या, आपल्या घरामध्ये जरूर राहायची छान सोय आहे, गेस्ट हाऊस आहे तिथे, मुलांशी खेळा. देणगी हा दुय्यम भाग आहे मी सांगतो, पण किमान मुलांशी जोडून घ्या, या मुलांशी गप्पा मारा, आजी आजोबांना त्यांच्याशी गप्पा मारा, त्यांना काही वाचून दाखवा. वेगवेगळ्या माध्यमातून आपण जोडलं जाऊ शकतो खरं आपण. नक्कीच अगदी. आणि तो एक आनंद जो आहे ना, त्यांच्याशी बोलून आपल्याला मिळणारा आनंद आहे, त्याची किंमत नाही केल्या जात. अनमोल आहे तो, खरंच अनमोल आहे तो, मोजता येणारा नाहीये. म्हणजे आज मी जेवढं घेऊन जातो इथनं तेवढं मी नाही सगळं पॉडकास्टमध्ये सांगू शकत. पण खरंच तुम्ही अनुभव घ्यावा, बघावं असं मी म्हणलेलोच नाहीये, अनुभव घ्यावा. विजयदादांना बघावं, त्यांचं वागणं बघावं. कोणताही अभिनिवेश नसताना निसर्गात नैसर्गिक राहणारा माणूस जर अनुभवायचा असेल तर आपलं घरमध्ये नक्की या. हसतमुखानं, अत्यंत प्रामाणिक आणि खरंखुरं हसतमुखानं तुमचं स्वागत केलं जाणार आहे. निसर्गात या आणि नैसर्गिक होऊया. मनापासून धन्यवाद. नमस्कार दादा. आपली एक मैत्रीण आहे पुण्यामध्ये, तिचा स्वप्नगंधा कलेक्शन्स नावाचा एक ब्रँड आहे. स्वप्नगंधा कलेक्शन्स, पैठणी आणि बरंच काही. म्हणजे फक्त पैठणी म्हणलं की डोळ्यासमोर आपल्याला जी साडीच येतं, तर तसं नसून ती त्या पैठणीचे गिफ्ट आर्टिकल्स मध्ये कन्व्हर्जन करते. तर तिने तुमच्यासाठी एक गिफ्ट पाठवलं. थँक्यू. माझाही त्यांना नमस्कार आणि धन्यवाद सांगा. येस, धन्यवाद.